नवरात्रीचा पहिला दिवस देवी शैलपुत्री रंग पिवळा। पंचांगानुसार यंदा नवरात्री निमित्त 3 ऑक्टोबर रोजी घटस्थापना होत आहे। अश्विन महिन्याच्या प्रतिपदेला नवरात्रीचा पहिला दिवस देवी दुर्गेच्या शैलपुत्री रूपाला समर्पित होतो। देवी शैलपुत्रीला पर्वतराज हिमालयाची कन्या म्हणूनही संबोधले जाते। शैलपुत्री पांढरी वस्त्रे परिधान करणारी असून ती नंदीवर स्वार आहे। एका हातात त्रिशूळ आणि दुसऱ्या हातात कमळ असे देवीचे स्वरूप आहे। देवी शैलपुत्री ही स्नेह, करुणा, संयम आणि इच्छाशक्तीची देवी मानली जाते। तर जाणून घेऊया या देवी शैलपुत्रीची पौराणिक कथा। पौराणिक कथेपासून एकदा राजा दक्ष प्रजापतीचे आगमन होताच तेथे उपस्थित असलेले सर्व लोक त्यांच्या स्वागतासाठी उभे राहिले। या ठिकाणी देवांचे देव महादेव देखील उपस्थित होते, परंतु महादेव राजा दक्ष यांच्या स्वागतासाठी उभे न राहता जागेवर बसूनच राहिले। दक्ष राजाला महादेवाची ही बाब आवडली नाही। काही काळानंतर राजा दक्षने एकदा आपल्या निवासस्थानी एक यज्ञ आयोजित केले। या यज्ञात त्यांनी सर्व देवी देवतांना आमंत्रित देखील केले, परंतु आपल्या अपमानाचा बदला घेण्यासाठी राजा दक्षने महादेवाला आमंत्रण दिले नाही। देवी सतीने आपल्या वडिलांनी आयोजित केलेल्या या यज्ञाला जाण्याची इच्छा महादेवाकडे व्यक्त केली। सतीची इच्छा आणि विनंतीवरून महादेवाने जाण्यास होकारही दिला। सती यज्ञाच्या कार्यक्रमात पोहोचल्यावर तिला फक्त तिच्या आईकडूनच स्नेह मिळाला, तर सतीच्या बहिणींचे तिला उपहास केला। तर वडील राजा दक्ष यांनी यज्ञादरम्यान महादेवाचा अपमान केला। वडील राजा दक्ष यांनी आपल्या पतीबद्दल म्हणजेच महादेवाबद्दल अपशब्द तसेच अपमान ऐकल्यानंतर सतीने यज्ञाच्या आगीत उडी घेऊन आपला प्राण त्याग केला। त्यानंतर सतीचा पुढील जन्म शैलराज हिमालयाची कन्या म्हणून झाला आणि तिला शैलपुत्री म्हटले गेले। त्यानंतर शैलपुत्रीचा विवाह शिवाशी झाला अशी पौराणिक कथा आहे।